माननीय आशुतोष चव्हाण, महेशजी कुलकर्णी या सर्व मान्यवरांना विनंती आहे, टाळ्यांचा जोरदार गजर करूयात. आपल्या लाडक्या नेतृत्वाचा मान सन्मान आदर सत्कार या प्रचार सभेच्या निमित्ताने या मंचावर होतो. महाराज साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मी सर्वच मान्यवरांना बसण्याची विनंती करेन. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की. आज सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रभाग 17 मध्ये आज आपली ही प्रचार सभा कॉर्नर मीटिंग होते आणि या प्रचार सभेला आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री अमोलजी मोहिते आज इथं उपस्थित आहेत. तसेच आपल्या प्रभागातले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय फिरोज पठाण, त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ पूनमताई निकम आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथं स्टेजवर उपस्थित आहेत. आपण हद्दवाडीत आलो. मला वाटतं हद्दवाडीनंतर ही आपली पहिलीच निवडणूक आहे. आज आपल्या इकडं जे आहे ते आज आपण बघा, इथं सुद्धा काही मोठ्या गोष्टी अजून आपल्याला करणं गरजेचं आहे. आज हा संपूर्ण परिसर जो आहे हा सातारचा एक पूर्ण निम्म सातारा या बाजूला आता वाढलेला आहे. शाहूनगर, विलासपूर, आपलं खाली गेला तर पीरवाडी वगैरे हा जो भाग आहे, या ठिकाणी आज आपल्याला ऑडिटोरियम नाही, या ठिकाणी आपल्याला मंडई नाही. आज मंडईसाठी या बाकीच्यासाठी आपल्याला साताऱ्यात जायला लागतं. जिथं आपल्याला ओपन स्पेस मिळेल नगरपालिकेची किंवा इतर ज्या जागा मिळतील तिथं एखादी सुसज्ज मंडई आपल्याला बांधता आली तर तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे. शाहू कला मंदिर सारखं एखादं नाट्यगृह इकडे जर बांधता आलं तर ते आपल्याला इथं उभा करायचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपला हा संपूर्ण शाहूनगर विलासपूरचा परिसर हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे. सर्व नागरी सुविधांच्या बाबतीत हे कुठेतरी मतदार म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण रस्ते केलेत, आपण गार्डन डेव्हलप केलेत, आपण जिथं मागणी होती तिथं समाज मंदिर आपण दिले. आज वाहतूक कोंडीचा विषय, आता पण आपण बसलो इथं ट्रॅफिक आपण बघतोय किती ट्रॅफिक या रस्त्याला आहे. आज या वाहतूक कोंडीवर पण पर्याय निघण्यासाठी आपण आपल्या इकडनं रिंग रोडचा प्रस्ताव राज्य सरकारकडे PWD कडे पाठवलाय. विलासपूर, शाहूनगर, अजिंक्यतारा किल्ला आणि तसाच तिथून हा रिंग रोड जो आहे तो पुढे न्यायचा. कासच्या जाणारी वाहतूक आहे त्यांना ब्रिज करून पॉवर हाऊसला जोडायचं आणि पॉवर हाऊसवरनं हा रिंग रोड आंबेदरे, मारदरे मार्गे पेड्याच्या भैरोबाच्या इथं जुना आपला जो मेढा रस्ता आहे त्याला शाहूपुरीच्या आणून जोडायचा. असा एक महत्वाकांक्षी रिंग रोडचा प्रकल्प हा आपण PWD कडे दिलाय आणि तुम्हाला माहिती आहे आता शेवटी PWD माझ्याकडेच आहे, त्यामुळे या प्रकल्पाला पण मान्यता मीच देणार आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प पण आज पूर्ण होईल. आपण त्याला मंजुरी नक्की घेऊ. तेव्हा अशी कामं ही आपल्याला शहराच्या वाढीच्या, शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने करायची, ज्याचा परिणाम हा पुढच्या 15-20 वर्षावर होणार आहे हे आपण लक्षात घ्या. तर लागेल तिथं आम्ही करू. पण माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण सुद्धा कुठेतरी निर्णय केला पाहिजे. विरोधक असतात, विरोधामध्ये लोक उभा राहतात, पण नेमकं कामं कोण करतंय, आपल्या प्रभागामध्ये विकास कोणाच्या माध्यमातून झालाय ह्याचा विचार इथं बसलेल्या प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. कुणीतरी वाटलं म्हणून उभा राहिलं, कुणीतरी व्यक्ती द्वेष आहे म्हणून उमेदवारी दिली आणि स्वतःची पण बुद्धी नाही. माझं तर म्हणणं आहे जे उमेदवार आज या प्रभागामध्ये उभे आहेत ते स्वतःच्या बुद्धीनं उभेच राहिलेले नाही आहेत. ते कुणाच्या तरी दुसऱ्याच्या सांगण्यावरनं एक बाहुलं म्हणून कटपुतली म्हणून हे उभे राहिलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अरे त्यांना स्वतः पण उभा राहण्याची इच्छा नव्हती. कधी त्यांनी निवडणुकीसाठी काय करावं म्हणून प्रयत्न पण केला नाही, पण फक्त विरोध करायचा, विरोधासाठी विरोध, एवढ्या भूमिकेतनं काही आपल्याच परिसरातल्या लोकांनी या उमेदवारांना पुढे ढकललंय. स्वतः मात्र मागं राहिले, स्वतः मात्र पडद्या मागं राहिले आणि दुसऱ्यांना पुढे ढकलू दिलं. म्हणजे उद्या पराभव तो होणारच आहे, पण पराभव झाल्यानंतर नामुष्की आली तर त्या अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला येऊ दे. अशा पद्धतीचं राजकारण हे या विलासपूर आणि शाहूनगरच्या परिसरामध्ये होतंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असं विरोधासाठी विरोध करायचं राजकारण होऊ नये. विकासाचं राजकारण करा, प्रगतीचं राजकारण करा. आम्ही
4 रस्ते आणले, आमचं म्हणणं आहे तुम्ही 8 रस्ते आणून कॉलन्यांमधले करा. आम्ही 1 समाज मंदिर बांधलं, तुम्ही 10 समाज मंदिर बांधून द्या. अशा पद्धतीची स्पर्धा करा, अशा पद्धतीचं राजकारण करा. फक्त विरोध करायचा, दुसऱ्याचं बघवत नाही, दुसऱ्याची प्रगती चांगली वाटत नाही म्हणून त्याला फक्त विरोध करायचा. सध्याच्या याच्यामध्ये मला थोडं असं पण कानावर येतं की काही आता इकडं तिकडं प्रयत्न करून काही होत नाही. लोकांमध्ये जे आज भाजपची प्रतिमा आहे, त्याचबरोबर जे आज काम फिरोजबाई, पूनमताई आणि त्यांच्या सहकार्याने केलंय, त्या सगळ्यामुळं आता इकडे काय फरक पडणार नाही. पण आता नवीन चाललंय की जातीवाद करायचा. आज हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र या, हिंदू म्हणून सगळ्यांनी असं करा तसं करा, हे काही लोक व्हॉट्सअपवरनं वगैरे आपली जी नेहमीची कुरघोड्या आहेत असल्या कुरघोड्या चालू केल्या आहेत. आज तुम्हाला पण माहिती आहे की आपण सगळेजण, प्रत्येकाला इथं बसलेला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान आहे. मला हिंदू असल्याचा अभिमान आहे, मला मराठा असल्याचा अभिमान आहे. तसंच समोर बसलेल्या प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा पंथाचा अभिमान आहे आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण इलेक्शनच्या याच्यामध्ये कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि त्याच्यातनं आपली राजकीय पोळी भाजली जावी, हा प्रयत्न जर आपल्या प्रभागात होत असला तर हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज आपण शांतताप्रिय लोक आहे, आपण सगळे शांततेत राहतो. आज आपण सगळेजण एकामेकाच्या लग्नाला, एकामेकाच्या चांगल्या वाईट प्रसंगाला तिथं उभं असतो आणि अशा पद्धतीनं काहीतरी डोक्यात भरवण्याचा प्रयत्न फक्त निवडणूक आहे म्हणून जर काही मंडळी आपल्याच प्रभागातली करत असते तर यांना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. आणि ते उत्तर जे आहे ते 2 तारखेला मतातनं आपण सगळ्यांनी द्यावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असलं घाणेरडं राजकारण चालणार नाही. इथं आम्ही जो आमचा विकास करल, जो आमच्या प्रभागाचं नेतृत्व योग्य पद्धतीनं करल, इथलं वातावरण चांगलं ठेवल, इथली प्रगती जो करल त्याच्या मागं आम्ही असणार आणि भाजपच्या मागं आम्ही असणार. आता हे आपण दाखवून दिलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, कोण काय म्हणतंय, कोण काय सांगतंय, हिरवेताईंनी सांगितलं रिक्षात काय ते म्हणतात, काही याच्याकडे लक्ष देऊ नका. याच्याकडं सांगणं बोलणं याच्या पलीकडं ताई यांच्याकडे काही नाही आहे. आपण केलंय, आपण नुसतं सांगत नाही बोलत नाही तर आपण करून दाखवलेलं आहे. आज ही ग्रामपंचायत ज्याचा उल्लेख केला ताईंनी, आज ही ग्रामपंचायत आणि संभाजीनगर ग्रामपंचायत त्या कशा स्थापन झाल्या की इथं बसलेल्या सगळ्यांना माहित आहे. आज सुद्धा मला डुके सर आपले जे आहेत ते आज सुद्धा मला डुके सर आठवतात. ते डुके सरांचा या ग्रामपंचायती होण्यासाठी एवढं वय असून पण त्यांचा एवढा प्रयत्न होता, एवढा आटापिटा त्यांचा होता. ते अगदी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आम्ही ज्यावेळेला बैठका घेतल्या त्यावेळेला सुद्धा डुके सर मुंबईपर्यंत यायचे आमच्या बरोबर. पण ग्रामपंचायत आमची झाली पाहिजे, हा त्रिशंकूचा शिक्का जो आमच्यावरचा आहे तो तुम्ही काढा आणि आम्हाला आमची सत्ता किंवा आमच्या ताब्यामध्ये काहीतरी आमचं द्या, आमचं आम्ही जे काय असेल ते आमचं करू. आज आशुतोष तुम्ही बघा, पंचायत समिती सदस्य होत्या, कनेरकरताई होत्या, त्यांना किती निधी मिळायचा? मला वाटतं 10 का 15 लाख रुपये यांना फक्त वर्षाला मिळायचे त्या टॅक्सेशनच्या ह्याच्यातनं. काही काम करता यायचं नाही स्टॅम्प ड्युटीच्या ह्याच्यातनं. पण आज आपल्या इथं कोट्यावधीची कामं होतात. आपण नगरपालिकेत आलो, हद्दवाडीत आलो, आपल्या कोट्यावधीची कामं आज आपल्या प्रभागात आणि संपूर्ण नुसतं आपल्याच नाही तर या सगळ्या परिसरामध्ये आज कोट्यावधीची कामं या ना त्या मार्गानं नगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला फक्त कमळ बघायचं आणि बटन दाबायचं. म्हणजे कमळ कुणाचं आहे काय काही रे, कमळ आणि बटन 3 मतं द्यायचीत आपण. अमोल मोहिते, फिरोज पठाण आणि पूनमताई आणि तिन्ही ठिकाणी कमळाचं चिन्ह बघायचंय आणि बटन दाबायचं एवढं लक्षात ठेवा. 100% ज्याचं फिरोजताईंचं सांगितलं किंवा मी ज्याच्यामध्ये अमोल मोहितेंच्या माध्यमातून इथली राहिलेली पण विकास कामं पूर्ण करू. मी आपल्याला पण सांगतो की आज अमोल मोहिते असतील, फिरोजबाई असतील, पूनमताई असतील, शेजारच्या आपल्या प्रभागातले आपले अण्णासाहेब मोरे पाटील असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की हा संपूर्ण आपलं सातारा नुसता आपलाच भाग नाही तर एक रोल मॉडेल आपलं शहर आपण करून दाखवू एवढी नक्कीच ताकद आणि तयारी ही आम्ही केलेली आहे. फक्त आता आम्हाला गरज आहे की तुमची साथ आम्हाला मिळाली पाहिजे आणि भाजपचे सर्व उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजेत. एवढे सहकार्य आणि आशीर्वाद आपण द्यावा
ही विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीला आम्ही सार्थ करून दाखवू असं मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतो. आत्ताच फिरोजबाईंचं भाषण झालं. फिरोजबाई जवळजवळ 20 ते 25 वर्ष माझ्याबरोबर आहेत. साताऱ्यात आल्यापासून त्यांचा माझा संबंध आहे. पण त्यांची काम करायची एक हिरिरी जर पाहिली आपण, कोणतंही काम करताना ते वाद पण घालतात आणि पण काम पण करून घेतात. म्हणजे एक लहान मुलगा जसा हट्ट करतो तसा हट्ट करून तो म्हणजे महाराजांच्या मागं असू देत किंवा कोणाच्या पण मागं असू देत काम करून घेतात. त्याचं काम जर पाहिलं गेलं तर तुम्ही कोविडमध्ये तुम्ही इथल्या लोकांनी पाहिलं असेल, कोणत्याही गोष्टीचं त्यांनी इथं कमी पडून दिलं नाही. दूध असू देत, भाजी असू देत, अन्नधान्य असू देत किंवा हॉस्पिटलायझेशन असू देत, या सगळ्यासाठी त्यांनी म्हणजे माझी लोकं, माझा वॉर्ड, माझा प्रभाग, असा माझ्या बहिणी, माझे भाऊ असं करून त्यांनी कामाच्या पाठीमागं लागून कामं करून घेतलेली. महाराजांना माहिती आहे की कसं हट्ट ते करतात आणि कसं कामं करून घेतात. याच्या पुढं सुद्धा त्याच पद्धतीनं कामं करतील ह्याची मी ग्वाही इथं आपल्याला देतो. पूनमताईंच्या बाबतीत सांगायचं तर पूनमताईंचं सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून बरीचशी कामं चालू आहेत. त्यांचं पण सामाजिक काम तेवढंच मोठं आहे. आता शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला जी उमेदवारी महाराजांनी दिलेली आहे, एवढे उमेदवार असताना सुद्धा माझं त्यात त्यांनी सिलेक्शन केलं उमेदवारीसाठी. तर माझा एकंदरीत नगरपालिकेचा अभ्यास किंवा नगरपालिकेचा माझा एक्सपिरियन्स हे पाहून त्यांनी मला उमेदवारी दिली आणि ती नक्कीच मी सार्थ ठरवीन. आपल्या इथं सुद्धा आता महाराजांच्या माध्यमातून प्रोजेक्ट चालू आहेत, बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. इथं पाण्याच्या टाकीचं काम चालू झालेलं आहे. पाणी पण आपल्याला नवीन ह्याच्यातनं पाणी पुरवठ्याच्या ह्याच्यातनं नवीन चालू झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी महाराजांच्या माध्यमातून चालू. जवळजवळ महाराज मिनिस्टर झाल्यानंतर 1000 कोटीचा फंड आपल्या सातारा शहरासाठी त्यांनी आणलेला आहे. इथं तुमच्या इथंच फिरोजबाईंनी जवळजवळ 60-70 कोटी रुपयाची कामं आत्तापर्यंत केलेली आहेत आणि ही कामं करत असताना, हा फंड मिळवत असताना देवेंद्र फडणवीसांचा जे महाराजांवर विश्वास आहे, तो विश्वास आपण ही कामं व्हायची असेल तर आपल्याला फंड पाहिजे आणि जर फंड पाहिजे असेल तर आपण सुद्धा आपली जबाबदारी, आपल्या लोकांची सगळ्यांची जबाबदारी की आपण हा फंड मिळत असताना त्यांनी जी भाजपचे सगळे उमेदवार दिलेले आहेत यांना सगळ्यांना आपण निवडून द्यायचं आहे. येत्या 2 तारखेला आपल्याला 3 मतदान करायचं आहे. 2 नगरसेवक पदासाठी कमळाचे बटन दाबायचे आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी कमळाचं बटन दाबायचं आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.